नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत टाच दुखणे याचे नेमके कोणते कारणं आहेत आणि टाच दुखीवरती कोणते होमिओपॅथी उपचार केले जातात. चला तर व्हिडिओ सुरू करूयात. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या व्हिडिओला लाईक करा, सोबत नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलवरचे नवनवीन व्हिडिओ सहजपणे बघायला भेटतील. टाच दुखणे ही एक कॉमन समस्या आजकाल आपल्याला बऱ्याच जणांमध्ये दिसून येते. सकाळी झोपेतून उठल्यानंतर टाच जमिनीवर टेकायला बरोबर वेदना सुरू होतात. जास्त वेळ उभं राहणं कठीण होऊन जातं किंवा चालताना देखील टाचांना दुखायला लागतं. यामुळं बऱ्याच जणांच्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा अनेक प्रकारे अडथळा निर्माण होतो. विविध उपचार करून देखील या टाचदुखीवरती लवकर आराम मिळत नाही. टाचदुखीवरती काही घरगुती औषधं आपण जाणून घेऊ, सोबत काही होमिओपॅथिक उपचार देखील जाणून घेऊ. घरगुती उपायामध्ये रात्री झोपताना महानारायण तेल किंवा मोहरीचं तेल लावून थोडं त्या टाचेला मॉलिश करा. नंतर थोडा वेळ सेकून घ्या. यामुळं टाचदुखीच्या त्रासामधून लगेच आराम मिळेल. टाचदुखीच्या समस्येपासून आराम मिळण्यासाठी शक्यतो कमी उंचीच्या चपला वापरा किंवा मऊ चपला वापरा. मित्रांनो, टाच दुखणे याला इंग्लिशमध्ये हिल स्पर किंवा कॅल्कॅनियस स्पर असं म्हटलं जातं. टाचेच्या खाली कॅल्कॅनियस नावाचं बोन असतं. या बोनमध्ये कॅल्शियम डिपॉझिट झाल्यामुळं हे बोन बाहेर यायला लागतं. त्याचा आकार निमुळता होतो. टाचेच्या भागातील स्नायू ताणल्या गेल्यानं बऱ्याच वेळेला कॅल्शियम डिपॉझिट होतं. परिणामी कॅल्कॅनियस या बोनची वाढ व्हायला लागते. जे लोक बऱ्याच वेळ उभा राहतात किंवा ज्यांचं वजन जास्त आहे, अशा लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येते. मित्रांनो, टाचदुखीची समस्या जे लोक धावतात किंवा जे लोक जंप करण्याचा सराव करतात, अशांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते. मित्रांनो, टाचदुखीसाठी सर्वोत्तम वापरल्या जाणाऱ्या औषधांपैकी होमिओपॅथीचं औषध म्हणजे कॅल्केरिया फ्ल्युरिया नावाचं. हे 6x पोटेन्शीमध्ये घ्यायचं असतं, सकाळ दुपार संध्याकाळ. या औषधाच्या वापरानं वेदना तर कमी होतात, यासोबत वाढलेल्या बोनची साईज देखील कमी व्हायला मदत होते. होमिओपॅथीमध्ये वापरलं जाणारं पुढचं औषध जाणून घेऊ, रुटा या नावाचं. मित्रांनो, हे औषध 30 पोटेन्शीमध्ये घ्यायचं असतं, सकाळ दुपार संध्याकाळ, मात्र तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानं. पुढचं औषध जाणून घेऊ, लेडम्पल या नावाचं. पेशंटला सुई टोचल्यासारखा त्रास होतो, टाच दुखते, अशा वेळेला लेडम्पल 30 पोटेन्शीमध्ये घ्यायचं असतं, सकाळ दुपार संध्याकाळ. बऱ्याच वेळेला जंप घेताना किंवा धावताना किंवा खडा रुतल्यानंतर टाच दुखायला लागते. अशा वेळेला आर्निका माउंट हे 30 पॉवरमध्ये घेतल्यास टाचदुखीची समस्या लगेच कमी होऊ शकते. मात्र हे औषधं कोणीही मनानं घेऊ नयेत. तज्ज्ञ डॉक्टरांच्या सहाय्यानं घ्यावेत, जेणेकरून टाचदुखीची समस्या ही मुळातून निघून जाईल. मित्रांनो, याच प्रकारचे अनेक औषधं या होमिओपॅथीमध्ये आहेत. मात्र यासाठी पेशंटची सगळी इत्थंभूत केस घ्यावी लागते. डिटेल केस हिस्ट्रीमध्ये त्याचे लक्षणं, कोणत्या वेळेला टाच दुखते, कशामुळं दुखते, काय केल्यानंतर दुखते, हे अनेक लक्षणं विचारात घेऊन ज्या वेळेला पेशंटला योग्य असं टाचदुखीसाठी औषध दिलं जातं, त्यावेळेला पेशंट हा मुळातून बरा होऊ शकतो. होमिओपॅथीचे हे जे औषधं आहे, आम्हीसुद्धा ऑनलाईन तुम्हाला पुरवत असतो. तुमची इच्छा असेल तर ती देखील तुम्ही आमच्याकडनं घेऊ शकता. मित्रांनो, हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सोबत नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला अगोदर मिळतील. मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.